एका गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप स्वप्न पाहायचा, मोठं व्हायचं, यशस्वी व्हायचं. पण त्याची एक मोठी समस्या होती. तो नेहमी म्हणायचा, उद्या सुरू करतो. तो रोज ठरवायचा की उद्यापासून अभ्यास करेन, मेहनत करेन. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच बहाणा. एक दिवस त्याच्या गावात एक वृद्ध माणूस आला. तो खूप शहाणा आणि अनुभवी होता. अर्जुननं त्याला विचारलं, मला यशस्वी व्हायचं आहे, पण सुरुवात कशी करू? वृद्ध माणूस हसला आणि त्याला नदीकाठी घेऊन गेला. त्यानं अर्जुनला पाण्यात डोकं घालायला सांगितलं. अर्जुननं तसं केलं. अचानक त्या वृद्धानं त्याचं डोकं काही सेकंद पाण्यातच धरून ठेवलं. अर्जुन घाबरला आणि श्वासासाठी धडपडू लागला. थोड्या वेळानं वृद्धानं त्याला बाहेर काढलं आणि विचारलं, जेव्हा तू पाण्यात होतास तेव्हा तुला सर्वात जास्त काय हवं होतं? अर्जुन म्हणाला, मला फक्त श्वास हवा होता. वृद्ध माणूस म्हणाला, जेव्हा तुला यशही इतकंच जोरात हवं असेल जितका श्वास हवा होता, तेव्हा तुला यश नक्की मिळेल. त्या दिवशी अर्जुनला समजलं, यश मिळवण्यासाठी इच्छा नाही तर जिद्द आणि कृती लागते. मोठं यश मिळवायचं असेल तर आजपासून सुरुवात करा, उद्यावर ढकलू नका. तुमच्या मते या स्टोरीतून काय शिकायला मिळालं कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा मोटिवेशनल स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.